हॅलो नमस्कार, माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी चालले आहे माझ्या फॅमिलीसोबत कोकणात आमच्या गावी आणि आज क्रिसमस आहे, त्यामुळे आता मी बाहेर पडलो आहे घराच्या। येस, सगळ्यांना माझ्याकडनं नाताळच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मी आणि माझी फॅमिली आम्ही चाललो आहे आणि माझी आत्याची पण फॅमिली येणार आहे आमच्यासोबत। आम्ही त्यांचीच वाट बघतोय। आम्ही कळंबोलीच्या मॅगडीच्या इकडे आहोत। आता माहीत नाही, आता मी गाडी वळवली, आता मला एक्झॅक्टली माहीत नव्हतं, पण आम्ही थांबलो इकडेच आसपास। आणि हां, तर आता खरं तर आम्ही दत्त जयंतीसाठी चाललो आहे, पण म्हटलं की आता तसंही क्रिसमस आहे आणि खूप दीदीच्या लग्नानंतर आम्ही कुठे बाहेर गेलोच नव्हतो फिरायला। आमचा प्लॅन तर होता अलिबागला जाण्याचा सगळ्यांचा मिळून, पण तो काही पॉसिबल झाला नाही। पण आता आम्ही चाललोच आहोत, तर म्हटलं गावी आता चाललो आहे कोकणात, तर सगळे पर्यटक पण तिकडे असणारच आहे आणि आमच्या गावी तर खूप मजा येते। बाय द वे, माझं गाव कांदळेगाव आहे। तुम्हाला जर माहिती असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात आमचं कांदळेगाव आहे। आणि तुम्ही कोणी हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही तिथले कोणी असाल किंवा तुमचं गाव असेल कांदळेगाव, तर मला कमेंट करून नक्की कळवा। तर आम्ही आता निघालो आहे। ॲक्च्युली आम्ही त्या संतोष दादाची माझी वाट बघतो आहे। तो म्हणजे त्याची फॅमिली येणार आहे, म्हणजे आत्या वगैरे, तर त्यांची मी वाट बघतो आहे। तर बघू कधी येत आहेत ते। हायवेवरती इथे खूप ट्रॅफिक झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि आय थिंक मला वाटतं सगळंच मुंबईतली लोक निघाली आहेत फिरायला। बोललो मागाशी आज खुर्ची आणली, फोटो काढायला गेली तिकडे, आग लावे नंबरचा गाडीत पण हेच करू नाही तर काय। गुड मॉर्निंग, आजचा दुसरा दिवस आहे आमचा आणि आम्ही अजून घरी पोहोचलेलो नाही आहोत। ॲक्च्युली आम्हाला काल रात्री उशीर झाला आणि आम्ही 10:30 वाजता इथे रत्नागिरीच्या पुढे पोहोचलो आणि मग पप्पा आणि दादाला ड्रायव्हिंग करायची नव्हती, ते थकलेले, त्यामुळे आम्ही थांबलो इथे। एक घरगुती निवास म्हणून आहे आणि आता आम्ही निघतो आहे। आणि आता आम्ही डायरेक्ट गावी जात नाही आहोत, आमच्या कांदळगावला मालवणला आम्ही थोडं फिरून मग घरी जाऊ, कारण आता आम्ही सगळे फ्रेश वगैरे झालो आहे, आंघोळ वगैरे केली आहे आम्ही। आणि मग आमचा विचार केला की आधी थोडं फिरून वगैरे घेऊयात आणि मग नंतर घरी जाऊयात, कारण मग घरी गेल्यावर एकदा मग परत ये जा करण्यापेक्षा, सामान ठेवायला जाण्यापेक्षा आम्ही फिरूनच मग तिकडे गावी जाणार आहोत आमच्या। तर आम्ही आज काय काय करतो ते तुम्ही बघाल। आज आम्ही खरं तर फिरणार आहोत, बघू आता, अजून ठरवलेलं नाही आहे कुठे जायचं आहे ते। गाडी काढली की मग तिथेच बघू, आता पुढे निघू तेव्हाच ठरवू कुठे जायचं आहे ते। सो स्टे ट्यून। सचिन रामचंद्र गराटे, गाव चरवेली, तालुका जिल्हा रत्नागिरी। आपले इथे सचिन संकुल या नावाने होमस्टे आहे, घरगुती निवास। तर आपले 4 रूम आहेत आणि आपल्या इथे ऑर्डरप्रमाणे नाश्ता दिला जातो घरगुती निवासचा, तो घरगुती बनवला जातो। व्यतिरिक्त आपल्या इथून गणपतीपुळा 35 किलोमीटर आहे, नाणीज मठ 8 किलोमीटर आहे, मार्लेश्वर 45 किलोमीटर आहे,
आणि रत्नागिरी 18 किलोमीटर आहे व रत्नागिरीतली छोटी मोठी सगळी ठिकाणाची आपण माहिती देऊन तो मॅप देतो आणि त्या लोकांना टुरिस्ट लोकांना आपण सहकार्य करतो। असा आपला सचिन संकुलचे निवास चालू आहे। तर आता त्या सचिन सरांनी सांगितलं इथली जी काही व्यवस्था आहे, तर कोणाला इथे यायचं असेल स्टेसाठी तर नक्की या। कॉन्टॅक्ट नंबर तर तुम्हाला दिसलाच असेल आता, आणि नक्की इथे येऊन राहा। आम्ही फायनली आता गणपतीचं दर्शन घेतलंय। छान आहे खरं तर। कालपासून मला इथे आल्यावर थंडी लागत होती, पण आता दुपार आहे म्हटल्यावरती थोडं ऊन आहेच, म्हटलं जरा कोकम सरबत प्यावं। छान आहे, मस्त वाटतं, छान। आम्ही आता प्रसाद घेतलाय पाया वगैरे पडून। स्वामी स्वरूपानंद यांची इथे समाधी मंदिर आहे, तुम्ही इथे पाया पडायला या। खरंच खूप छान ठिकाण आहे, आणि जर दुपारच्या वेळेस आलात तर इथे आरती होते, आणि आरतीनंतर इथे भक्त प्रसादाचा लाभही घेऊ शकतात, त्यामुळे नक्की या। आणि खरंच खूप छान जागा आहे, फिरण्यासारखं या आजूबाजूच्या परिसरात खूप काही आहे, तुम्ही बघतच असाल। सुट्ट्यांचे दिवस आहेत तर खूप जण आले आहेत इकडे, तुम्ही सुद्धा या, नक्की भेट द्या।